आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बेबी कोणाचा आहे, कारण माझ्या आधीच्या पण ब्लॉगमध्ये हे दिसते. बट हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझा फुल ब्लॉग बघावं लागेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गाईज मी सतत हेच सांगते तुम्हाला. गाईज आत्ता वाजले 5:30 आणि जस्ट आम्ही पोहोचलो आहे मुंबई रेल्वे स्टेशन बोरीवली इथे. आता जाणार रूमवर आणि परत ड्युटीवर पण जायचं आहे. रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होणार, थोडं झोप वगैरे घेणार आणि त्याच्यानंतर जाणार ड्युटीवर. आता आम्ही दोघं तिघंच आहोत सोबत, बघू शकता, कारण बाकीची गँग गेली आमची, कारण आता सर्वांचा रूट वेगवेगळा आहे. आमच्या तिघांचा रूट एक आहे म्हणून आम्ही तिघं आहोत सोबत. चला आता जाऊया रूमवर जाते, फ्रेश वगैरे होते, त्याच्यानंतर बाकीचं नंतर दाखवते. कारण आता कसं आहे, खूप थकून गेले कालपासून, कंटिन्यू 2 दिवस सारखं प्रवास फिरणं हे ते, त्याच्यामुळं आता डायरेक्ट भेटूया रूमवर गेल्यावर. चला मग गाईज. बघा आमचे बाकीचे पिल्ले जात आहेत दुसऱ्या ट्रेननी आणि आम्ही जातोय दुसऱ्या ट्रेननी. ते बघा, ते सर्वच जण एकत्र आहेत, आम्हीच पडलोय वेगळे. चला आता जाऊया, बाय. गाईज झाली आहे आपली ब्लॅक टी तयार. या गाईज ब्लॅक टी प्यायला. खरंच इतकं भारी सुकून वाटतंय ना घरी आल्यावर चहा पिल्याच्या नंतर. सिरियसली पूर्ण थकवा गायब. कारण कसं आहे, बाहेर चाय किती पण चाय पितो म्हणलं ना, व्यवस्थित चाय भेटत नाही. कारण बाहेरची चाय वेगळीच असते, घरच्या चायसारखी टेस्ट नाही येत. खरंच ही ब्लॅक टीच आहे, बट खूप सुकून वाटतोय. चला गाईज आता मी ब्लॅक टी वगैरे पिते आणि थोडा वेळ रेस्ट करते, कारण मला ड्युटीवर जायचं आहे. चला आता भेटूया नंतर, रेस्ट झाल्याच्या नंतर 12 वाजता. गाईज आमच्या इकडे एक छोटासा बेबी आलाय. आमच्या साईडला राहते ही मुलगी आहे. बरं हाय कर, हाय बोल, हाय बोल. नाव सांग तुझं, सांग यांना नाव सांग तुझं, काय नाव आहे सांग, सांग बरं नाव सांग. पिल्लू बालूची. ती सांगत नाही पण खूप क्यूट आणि खूप मस्त बोलते गाईज. ती रोजच येते आमच्याकडे. मी तुम्हाला दाखवते ती माझ्या ट्रॉली बॅगवर कशी बसले ते. हे बघा हे कार्टून कसं बसलंय. तिला कितीही सांगलं ना उठ म्हणून तर ऐकत नाही आणि न बोलवताच येते. आणि जर तिला विचारलं ना कोण बोलवलं म्हणून तर डायरेक्ट माझंच नाव घेते, तू म्हणते. ए जा तुझ्या घरी, जा तुझ्या घरी. ते बघा जा म्हणलं ना नाही जात म्हणते. पुन्हा कर बरं, पुष्पा झुकेगा नाही साला मन. गाईज आता फायनली मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते की ही आहे आमच्या शेजारच्यांची मुलगी. आमच्या शेजारला एक ताई असते, त्यांची मुलगी आहे. इतकी क्यूट आणि इतके कार्टून आहे ना, ओ माय गॉड जबरदस्त. आता मी तुम्हाला ही जे ॲक्टिंग करते ना त्याचं मी तुम्हाला वाईस नाही देऊ शकत, कारण कसं आहे इथे जर अदर रेकॉर्डिंग घेतली किंवा अदर सॉन्ग घेतले तर तुम्हाला माहीतच आहे यूट्यूबचा तो नियम आहे, कॉपीराईट म्हणून दाखवते. त्यासाठी मग पूर्ण ब्लॉग जर असं केलं तर पूर्ण ब्लॉग मला पुन्हा एडिट करावं लागेल, ते डिलीट मारावं लागेल. त्यासाठी म्हणून मी तो वाईस स्किप केला आहे. फक्त मी माझा वाईस ओव्हर करते. हे बघा आम्ही काही गाणे लावले होते रूममध्ये आणि हिला बोलत होते की नाच, मस्त नाचते म्हणून. पण सिरियसली ही ती छान नाचत होती आणि त्या गाण्याचं नाव होतं सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे ग. खरंच हिला बघून ना माझ्या ताईच्या मुलांची आठवण येते गाईज मला. या गाईज जेवण करायला. जेवण करते. सकाळी ड्युटीवरून आली आणि ब्लॉग काही शूट करू शकले नाही कारण खूप घाईघाईमध्ये होते. तुम्हाला माहितीच आहे माझी नाईट ड्युटी चालू आहे. तिकडून आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाली आणि झोपली लगेच. बट आत्ता आणि जिमला गेली होती, आत्ता पण आली. घाईघाईमध्ये लक्षातच नव्हतं, पण माझ्या रूममेटनी म्हणजे मी नेहमी सांगते तर ताईने आठवण करून दिली की फोटो काढून नाही काढली म्हणून. आता मी जेवण करते आहे. ऑलमोस्ट माझं जेवण झालं आहे 50%. आज आम्ही जेवणात बनवले छोले भटुरे. हे बघू शकता तुम्ही, दिसतच असणार. या गाईज जेवायला. आणि आमच्याकडे एक नवीन मेंबर राहायला आलाय, त्याचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये देईन आणि तुम्ही विचार करा कोण आला असणार. चला मग आता भेटूया नंतर थोड्या वेळात, कारण मला घाई होते, जास्त काही ब्लॉग शूट करू शकत नाही. ड्युटीवर जाताना दाखवते. चला तर मग गाईज ड्युटीवर चालले आता.
काहीच केलं नाही, म्हणजे जुडा पण नाही पाडला, बन पण नाही टाकलं, कारण आज लेट खूप होत आहे, खूप जास्त लेट. कारण जिमला गेली होती, जिमवरून यायलाच लेट झाला आणि लगेच मग ड्युटीचा पण टाईम झाल्याचं चाललंय. नाईट ड्युटी आहे माझी, गाडी पण आलेली आहे, बघू शकता तुम्ही माझ्या मागे दिसेल तुम्हाला गाडी पण आले. चला आता जाऊया ड्युटीवर. बाकीचं मी तुम्हाला दाखवते ड्युटीवर गेल्यावर, म्हणजे ड्युटीवर गेल्यावर काय नाही, जेव्हा मी माझ्या पॉईंटला पोहोचेल, माझ्या पॉईंटला जेव्हा उतरणार तेव्हा दाखवते, कारण आता खूप घाई आहे. बट आता कसं एका क्रिएटरची लाईफ म्हणल्यावर घाई असो का काही असो, डेली अपडेट, डेली रुटीन सांगावंच लागते, कारण कंटिन्यू करावंच लागते. वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. बट सगळ्यांना असं काय वाटतंय, यार फालतू करताय, हे सांगताय ते सांगताय, बट क्रिएटरची लाईफ अशीच असते. चला मग आता जाऊया. नाव ठेवणारे ठेवत राहतील, सो आपल्याला काय करायचं नाही, आपण फक्त आपल्याला मोटिव्ह लक्षात ठेवायचं की आपल्याला सोशल मीडियामध्ये करिअर घडवायचं आहे. चला तर